श्री स्वामी समर्थ. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? आय होप सगळे मस्तच असणार. मी आणि काही रेडी झालेलं नाही आहे, म्हणजे आंघोळ केली आणि अगोदर देवपूजा करून घेतली. ही आहे माझी पेडेश्वरी. ही आहे माझ्या पेडेश्वरीचा फोटो. तुम्ही तर ओळखतच असता हिला, कारण ही येरमाळ्यामध्ये आहे हिचं देवस्थान. पण मी खूप खूप माझी श्रद्धा आहे हिच्यावरती, कारण ही कधीच मला एकटं नाही पाडत. आणि जेव्हा काही माझ्यावर संकट येतं तेव्हा हिचं नाव घेतलं की सॉल्व होतं, म्हणजे वेळ लागतो पण नक्की सॉल्व होतं. आणि हे आहेत माझे स्वामी समर्थ महाराज. कशी केली आहे देवपूजा नक्की सांगा. स्वयंपाक झालेला आहे आज सकाळीच, कारण मुलगी आज स्कूलला गेली, त्याच्यामुळे तिच्याबरोबरच आज मी पण माझा डब्बा बनवला होता. आणि रात्री असं झालं की 12ला आमच्या पार्किंगमध्ये बिबट्याच आला. तर एवढे सगळे प्रचंड लोक घाबरले होते, डेंजर, की खूपच. बिबट्याने एक धुमाकूळच उठवला आहे, की बिबट्या म्हटलं की लोकांची एवढे घाबरतात, डेंजर. कारण मीही खूप घाबरले होते. आणि मग वॉचमन काका म्हटले की खालती कोणीही येऊ नका, बिबट्या आलेला आहे. मग आम्ही इथं ह्याच्यातून पाहिलं, गॅलरीमधून पाहिलं, तर खरंच बिबट्या मस्त त्याचं राज्य असल्यासारखं फिरत होता तो. एवढी भीती वाटली प्रचंड त्याला पाहून. तो पाहतच होता इकडे तिकडे कोणी आहे का, पण कोणीच नव्हतं. सगळ्यांना कळलं की बिबट्या आलेला आहे, त्याच्यामुळे आपापल्या सगळे घराने गेले. पण रात्रभर अशी भीती वाटत होती की येतोय की काय, येणार तर नाही, डोर काय बंद असते, पण भीती मनात खूप वाटत होती की आता येतोय की काय. पण तसं नाही झालं. मग नंतर तो कधी गेला काय नो आयडिया. पण रात्री 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत तो होताच इथेच. मग आता सध्या कुठे गेला आहे माहिती नाही. सध्या कुत्रे पाहिले तरीही असं वाटतं की बिबट्या आला की काय. तर आता रेडी होऊन मला जायचं आहे जॉबला. तर तुम्हाला सर्वांना सांगेल मी वेळ आल्याच्या नंतर. मी आता सध्या करत आहे पार्लरचं, पण नंतर तुम्हाला मी सगळ्यांना सांगेल की माझं खरंच काहीतरी स्वप्न आहे की काहीतरी करायचं आहे ना 2026मध्ये. पण बघूया. आणि त्याच्यासाठी खरंच मला तुमच्या हेल्पची खरंच खूप गरज आहे. आणि मला असं काहीतरी करायचं की स्वतःहून मी मालक पाहिजे, कारण लोकांच्यात काम करायचं खरंच खूप अवघड झालेलं आहे, की त्यांच्या मनावरच चाललं लागतं. आणि मी आणि फक्त माझी मुलगीच राहतो, आम्ही दोघीच घरात. तर असं होतं की तिला घ्यायचं आणायचं एवढं टेन्शन येतं. आणि ती प्रायव्हेट स्कूलमध्ये, त्याच्यामुळे काही असं पॅरेंट्स आल्याशिवाय ह्याला गेटला तोपर्यंत काही मुलीला सोडत नाही आहेत. आणि खरंच त्याच्यामुळे वाटते की स्वतःचा काहीतरी बिझनेस पाहिजे. त्याच्यामुळे चालू आहे प्रयत्न. त्याच्यामुळे खरंच मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्याच्यामुळे माझ्या आयडीला बेल आयकन करा. बेल आयकन करायला क्लिक करायला विसरू नका. आणि सबस्क्रायबर पण नक्की करा. खरंच मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. आणि एवढेच मी विनंती करते की खरंच मला सपोर्ट करा. आणि माझे ब्लॉग जर आवडत असतील तर नक्की शेअर आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर श्री स्वामी समर्थ.